जाहीरनामा जो आहे आमच्या पक्षाचा पार्टीचा पहिला हा जाहीरनामा आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सामाजिक न्यायाच्या बेसवरती मूलभूत आधारांच्या वरती हा आमचा जाहीरनामा जो आहे तो आम्ही प्रसिद्ध करत आहोत। सामाजिक न्याय ज्या ज्या घटकांना आतापर्यंत स्वातंत्र्य मिळालं नाही त्या सगळ्यांना न्याय देण्याचा, त्यांची आर्थिक स्थिती उंचवण्याचा, त्यांचं सामाजिक मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न आम्ही या जाहीरनाम्यातून आम्ही केलेला आहे। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी जी जातनिहाय जनगणना जी आहे ती करण्यासाठी महाराष्ट्र सरकार गेल्या 3-4 वर्षावर टाळाटाळ करत आहे। तो विषय आम्ही 1 नंबरला घेतला आहे की कुठल्याही परिस्थितीत ही जनगणना जी आहे ती करण्यास आम्ही कुठलंही शासन आहे त्या शासनाला आम्ही भाग पाडू असा आमचा पहिलाच अटेम्प्ट या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे ओबीसीच्या आरक्षणाचं जे आपण बघितलं आता गेल्या 1-2 वर्षामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा कसा सत्यानाश या ठिकाणी झालेला आहे, कसे लसके तोडायचा कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे। या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सर्वात महत्त्वाच्या आयटममध्ये या मागासवर्गीयच्या घटनामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचे पूर्णपणे संरक्षण केले जाईल असं आश्वासन जे आहे ते आम्ही आमच्या जाहीरनाम्यातून आम्ही केलेलं आहे। त्याचप्रमाणे या सरकारच्या काळामध्ये ज्या कुणबी नोंदी ज्या आहेत, कुणबी नोंदी देऊन जवळपास 57 लाख मराठा समाजाला त्यांनी ओबीसीमध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याला कुठल्याही परिस्थितीत जे आहे आम्ही हे सगळा विषय जो आहे तो आम्ही शासनाला रद्द करायला भाग पाडल्याशिवाय आमचा पक्ष स्वस्थ बसणार नाही। कारण या माध्यमातून या गरीब जमातींच्या आरक्षण जे आहे त्याच्यावरती दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याचं काम जे आहे या महाराष्ट्रात देशातनं पाहिलेलं आहे आणि म्हणून तो सामाजिक न्याय जो आहे तो आम्ही या सगळ्या ओबीसी असेल, भटकेमुक्त असेल त्यांना मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे आश्वासित करणारा आमचा हा जाहीरनामा आहे आणि हा आमच्या जाहीरनाम्याचा मुख्य भाग आहे। या ठिकाणी बोगस कुणबी आत्ता जे निघालं आहे पण यापूर्वी हजारो बोगस कुणब्यांचे दाखले घेऊन या आरक्षणावरती हल्लाबोल केलं। राजकीय आरक्षणामध्ये अनेक राजकीय व्यक्ती जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी या बोगस कुणब्यांच्या दाखल्याच्या आधारावरती त्यांनी आमचं राजकीय आरक्षण हस्तगत केलेलं आहे। काही IAS IPS काही IPS अधिकारी आहेत, काही कर्मचारी आहेत, त्यांनीसुद्धा असे बोगस दाखले घेऊन त्यांनी या ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा आरक्षण जे आहे आरक्षणाचा डल्ला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या सगळ्यावरती जे आहे चौकशी समिती नेमून ज्यांनी हे बोगस दाखले घेतले आहेत त्या सगळ्यावरती कडक कारवाई जी आहे, फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे सगळे फायदे जे आहेत ते परत आम्ही सरकार जमा करायला आम्ही भाग पडणार आहोत। त्याचप्रमाणे मराठा कुणबी मराठा असं जो काही 2004 सालचा जो GR आहे तो सुद्धा शासकीय GR जो आहे तो आम्ही सरकारला रद्द करण्यासाठी आम्ही भाग पडणार आहोत। त्याचप्रमाणे आतापर्यंतच्या निधीमध्ये ओबीसी आणि भटकेमुक्त आणि दलितांसाठी अगदी 1% किंवा 1.5% फक्त आर्थिक तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे आमच्या हक्काचा वाटा जो या महाराष्ट्राच्या निधीमध्ये आहे त्याच्यावर सुद्धा हा देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या हक्काच्या निधीवर सुद्धा डल्ला मारण्याचं काम झालेलं आहे। त्यामुळं इथून पुढे जे आहे आमच्या पक्षातर्फे हा निधी जो आहे प्रत्येक समाजाला त्याच्या संख्येच्या प्रमाणात जो आहे त्यांच्या विकास कामावरती तो निधी खर्च केला जाईल अशी तरतूद करायला आम्ही भाग पडणार आहोत। त्याचप्रमाणे आमचा नोकऱ्यांचा अनुशेष आहे, जवळपास 2.5 लाख नोकऱ्यांचा अनुशेष या महाराष्ट्रामध्ये आहे। तो नोकऱ्यांचा मागासवर्गीय असेल, ओबीसी भटकेमुक्तांचा, त्याचबरोबर मुस्लिम ओबीसींचा जो आहे हा बॅकलॉग जो आहे तो जवळपास 2.5 लाख नोकऱ्यांचा आहे। त्यामुळं तो जो आमचा बॅकलॉग आहे तो ताबडतोब भरण्यासाठी सुद्धा आमच्या पक्षातर्फे या ठिकाणी केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल त्यांच्याकडून या नोकऱ्या ताबडतोब भरण्यासाठी प्रचंड दबाव आणून त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही भाग पडणार आहोत। त्याचप्रमाणे क्रिव्हिलेजची अट जी आहे SC STला क्रिव्हिलेज अट नाही पण ह्या ओबीसी आणि भटकेमुक्त आहे त्यांना मात्र क्रिव्हिलेजची अट लावलेली आहे। ती क्रिव्हिलेजची अट जी आहे ती सुद्धा रद्द करण्यासाठी आम्ही शासन दरबारी आम्ही आवाज उठवणार आहोत। त्याचप्रमाणे इदाते कमिशन जे आहे भटक्यामुक्तांसाठी या शासनानं केंद्र शासनानं इदाते कमिशन नेमलं पण कमिशन नेमलं त्याच्या शिफारशी झाल्या पण
त्या शिफारशी आज तागायत लागू केलेल्या नाहीत. निदान ते कमिशनच्या शिफारशी लागू करून भटक्या मुक्तांच्या आयुष्यामध्ये आम्ही एक सोनेरी पर्व जे आहे ते आम्ही निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याचप्रमाणे खाजगी उद्योग व्यवसायाच्या आरक्षण, त्या खाजगी उद्योगांच्यामध्ये सुद्धा हे मागासवर्गीयाचं आरक्षण जे आहे त्याचं धोरण जे आहे आजपर्यंत कुठल्याच सरकारनं त्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु ह्या मागासवर्गीयांना ह्या खाजगी उद्योगांच्यामध्ये सुद्धा जे खाजगी उद्योग सरकारच्या सगळ्या सबसिडी असतील, सगळ्या सोयीसुविधा असतील, मोफत काही योजना हे घेतात, जमिनी मोफत घेतात, परंतु मागासवर्गीयांना मात्र 1% आरक्षण देत नाहीत. अशा प्रकारे जे कोणी हे उद्योगधंदे जे सरकारी योजनावरती अवलंबून असतात, सरकारी अनुदानावरती अवलंबून आहेत, सोयीसुविधा अवलंबून आहेत, त्यांनी सगळ्यांनी कंपल्सरी कुठल्याही आरक्षणाचं धोरण जे आहे त्या ठिकाणी राबवलं गेलं पाहिजे. हे सुद्धा आम्ही आमच्या जाहीरनाम्यातून आम्ही या सगळ्या समाजाला आश्वासित आम्ही केलेलं आहे. शिक्षणावरती तरतूद जी आहे ती अतिशय 1 ते 1.5% फक्त शिक्षणावर तरतूद केली जाते. या आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही आश्वासित केलं की या देशातील GDPच्या 6% एवढा निधी जो आहे तो शिक्षणासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. त्यासाठी जो काय पाठपुरावा करायचा असेल, जे काय आंदोलनाची भूमिका घ्यायची असेल ते आम्ही घेऊ. पण ह्या शिक्षणाचे जे 3 तेरा वाजलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ते आम्ही मुळीच खपवून घेणार नाही आहे. उच्च वैद्यकीय व्यावसायिक शिक्षण हे अतिशय महागडं झालेलं आहे. आज गरिबांची मुलं हे शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे अत्यल्प दरात हे शिक्षण या गरिबांच्या मुलांना कसं दिलं जाईल या बाबतीतसुद्धा आम्ही या शासनाला आम्ही भाग पाडू. त्याचप्रमाणे जी वसतिगृह जी आहेत, आज आम्ही गेल्या 4 वर्षापासून वसतिगृहासाठी आम्ही टाहो फोडत आहेत, पण एकही वसतिगृह आज मितीला आमच्या ओबीसीसाठी या ठिकाणी तयार झालेलं नाही आहे. आणि म्हणून आम्ही या जाहीरनाम्यामध्ये ओबीसी असेल, भटकेमुक्त असतील, अल्पसंख्याक असेल त्यांच्या मुलामुलींसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृह फक्त जिल्हा पातळीवर नव्हे तर तालुका पातळीवर सुद्धा अशा प्रकारची वसतिगृह जी आहेत त्या ठिकाणी बांधून दिली जातील. शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक, प्राध्यापक, शिक्षक कर्मचारी नोकर भरती ही MPSC UPSC धर्तीवर केंद्रीय पद्धतीने त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिष्यवृत्ती जी आहे OBC STच्या सर्व पातळ्यावर जी शिष्यवृत्ती आहे वर्तमान महागाई निर्देशकावर वाढ करून त्याची वार्षिक अंमलबजावणी जी आहे ती आपण करू. त्याचप्रमाणे परदेशी शिक्षण करण्याकरता या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यास आम्ही भाग पाडू. व्यवसायभूक शिक्षणाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. त्याचप्रमाणे घटना दुरुस्ती करून OBC आणि भटकेमुक्त त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभा लोकसभेसाठी प्रतिनिधी दिलं जाईल. त्यासाठी आम्ही संसदेत आवाज उठवू आणि जर पुढे भविष्यात आमची सत्ता आल्यानंतर ही घटना दुरुस्ती करून आम्ही ह्या सगळ्या OBC आणि भटक्यामुक्तांना त्यांनासुद्धा विधानसभा, कारण त्यांना कोणी आता हल्ली कोणी तिकीट देत नाही. तुम्ही गेल्या बघितलं तर भटक्यामुक्त आणि OBCना कोणी तिकीट देत नाही आहे. त्यांनी राजकारणामध्ये जायचं कसं? जे काय OBCचं आरक्षण आहे त्याच्यावरती बोगस कुटुंबी दाखले घेऊन ते सुद्धा त्याचं वस्त्रण करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी बांट्या कमिशनच्या माध्यमातून 32,000 जागांची वाट लावण्याचा कार्यक्रम ह्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी ह्या OBC असेल, धनगर समाज असेल, भटकेमुक्त असेल यांचे प्रतिनिधी आज विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये आपल्याला दिसत नाहीत. अतिशय खेदाची बाबत आहे, जो या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज आहे धनगर समाज, त्याचा लोकसभेला या इतिहासात एकदासुद्धा एकही उमेदवार जो आहे तो लोकसभेत पाठवण्याचं धारिष्ट्य जे आहे एकाही पक्षांना यापूर्वी दाखवलेलं नाही. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी आरक्षण देऊन या सगळ्या गरीब समाजासाठी त्यांची मुलं जी आहेत ती सुद्धा आमदार खासदार जे आहे करण्याचा मार्ग जो आहे तो आम्ही आमच्या जाहीरनाम्यातून आम्ही खुला केलेला आहे. या ठिकाणी OBC भटकेमुक्त समाज अल्पसंख्याक यांच्या जीवाचे व मालमत्तेचे रक्षण केले जाईल. आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल OBCच्या आमदारांची घरं जाळण्यात आली, त्यांच्या मालमत्तेचं अतोनात नुकसान करण्यात आलं, गाड्या फोडण्यात आलं, त्यांच्या कायद्यांच्या घरात घुसून त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. तर हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही कडक कायदे करून जे कोणी असं पाऊल उचलेल तो पुन्हा अशा प्रकारचा धारिष्ट्य जे आहे ते करणार नाही. अशा प्रकारचे कडक कायदे जे आहेत ते आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आहे. त्याप्रमाणे जातीवरील अत्याचार रोखण्यासाठी आज OBCतल्या आणि बारामुल्ला समाजातल्या अनेक लोकांना आज त्यांच्या जातीवाचे त्यांना हिणवलं जातं, त्यांच्याकडे बघून थुकलं जातं. म्हणजे हा सामाजिक जो अन्याय आहे आमच्यावरती
तो हटवण्यासाठी आता या ठिकाणी ॲट्रॉसिटी कायदा जो आहे तो सुद्धा या ओबीसी आणि भटके विमुक्तीला लागू करावा, यासाठी आमचा पक्ष जो आहे तो प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक भूमिहीन कुटुंब आहेत, त्यांचा विचार जो आहे तो आजपर्यंत कुणी केलेला नाही आहे. भटकेमुक्त आहेत, पालामध्ये राहणारे जे काय भटकेमुक्त आहेत त्या सगळ्यांना भूखंड देऊन त्यांना मोफत घर बांधून देण्याचा या ठिकाणी आमचा पक्ष जो आहे तो 100% प्रयत्न करणार. एकही भूमिहीन जो आहे तो आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवणार नाही. ज्याला घर नाही, एक घर ज्याला घर नसेल, बेघर असेल, त्या बेघराला घरसुद्धा देण्याचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी आम्ही करू. या ठिकाणी आम्ही लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचाही आम्ही या ठिकाणी आम्ही उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सरकारी उद्योजकांचे खाजगीकरण जे सुरू आहे ते खाजगीकरण आणि कंत्राटीकरण जे आहे, आता हल्ली बघितलं असेल आपण, तलाठी भरतीसुद्धा खाजगीकरण, पोलीस भरतीसुद्धा जे आहे कंत्राटीवर चालण्याचा प्रयत्न झाला. हे अशा प्रकारे ह्या सगळ्या याला आम्ही आळा घालण्याचं काम करू आणि 100% हे खाजगीकरण थांबवून हे सगळे प्रकार, पोलीस डिपार्टमेंट असेल, शासकीय उपक्रम असतील, त्या ठिकाणी आरक्षणाच्या धोरणानुसार हे सगळे प्रकल्प जे आहेत, सगळे योजना आहेत त्याप्रमाणे राबवले जातील. खाजगी उद्योगाचं कामगार वर्गाचे वेतन, महागाई भत्ता, कामाचे तास कायद्याच्या कक्षेत आणून त्यांना किमान सुरक्षा जी आहे त्यावर जीवनाची हमी त्या ठिकाणी दिली जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य सरकारमधील केंद्र शासनाचे अनेक रिक्त पदांचा त्या ठिकाणी अनुशेष आहे, तो सुद्धा आम्ही भरण्यासाठी पार्लमेंटमध्ये आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आहे. शासकीय निमशासकीय असे अनेक प्रकल्प खाजगी भांडवलदारांना कवडी मोल भावाने विकण्याचा सरळ धंदा या ठिकाणी चालू आहे आणि त्याप्रमाणे हे संपूर्ण मनाई करणारं विधेयक जे आहे ते विधेयक आम्ही आणू आणि संपूर्ण या सरकारी जे उपक्रम असेल, ज्या जमिनी असतील, या सगळ्याचं संरक्षण जे आहे ते करण्याचं आम्ही काम करू. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीपासून ते कर्जमुक्तीपर्यंत हा कार्यक्रम आम्ही राबवू. कारण दुसरी कर्जमाफी देऊन हा शेतकरी जो आहे तो कर्जमुक्त होत नाही, म्हणून त्याची कर्जमुक्ती कशी होईल त्याच्यावर आधारित जे आहे सगळी या शेतीचं धोरण आहे त्याच्यावर आम्ही ह्या धोरणाचा अवलंब करू, जेणेकरून एकही शेतकरी जो आहे तो कर्जबाजारी या ठिकाणी होणार नाही. शेतमालाला हमीभाव देणारा MSP कायदा जो आहे तो कायदा या ठिकाणी केला, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र त्या ठिकाणी होत नाही आहे आणि म्हणून अनेक शेतकरी जे आहेत ते भरडले जात आहेत. त्यामुळं शेतमालाला हमीभाव देणारा MSP कायदा जो आहे तो प्रभावीपणे या ठिकाणी आम्ही राबवून त्याचप्रमाणे उत्पादन खर्चात कपात आणि संस्थात्मक पतपुरवठ्याची हमी या शेतकऱ्यांना आम्ही या ठिकाणी देत आहोत. शेतीला पूरक असा शेळीपालन, पशुपालन, कुक्कुटपालन इत्यादी जोडधंद्याकरता सुद्धा अनुदान व अल्प व्याजदरात कर्ज वाटप जे आहे ते आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांसाठी आज चराई कुरणाचा कुठलाही व्यवस्था या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे हजारो शेळ्या मेंढ्यांच्या जे मेंढपाळ आहेत त्यांच्यावरती फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्याकडून जे अन्याय अत्याचार होतात ते सगळे मोडीत काढण्यासाठी यापुढे आम्ही शेळ्या मेंढ्यांसाठी मोफत चराई कुरणाची योजना जी आहे ती आम्ही आणू आणि ज्या काही शासकीय जे काय क वर्गाची जंगलं आहेत ती सगळी जंगलं जी आहेत ते मेंढपाळ शेळ्या मेंढ्यांसाठी आम्ही चराईसाठी आम्ही खुलं करू. महिला सक्षमीकरणाचा कृती आराखडा जो आहे तो सुद्धा आम्ही तयार करू आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ते करू. महिलांना अधिकाधिक रोजगार देणाऱ्या व्यवसायाला प्रोत्साहन जे आहे ते आम्ही या ठिकाणी देऊ. या ठिकाणी आमच्या या जाहीरनाम्याच्या मार्फत आम्ही नागरिकांना उत्तम आरोग्य व सुविधाच्या हक्कासाठी कायदा करणे, तालुका पातळीवर सक्षम व सर्व सोयीयुक्त असे सुपर स्पेशालिटी सार्वजनिक रुग्णालय उभारणे आणि खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला मोफत रोगनिदान, बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधं आणि रुग्णालयात भरती करून मोफत उपचारांची व शस्त्रक्रियांची हमी या ठिकाणी दिली जाईल. वनहक्क कायदा 2006च्या खऱ्या अर्थाने तंतोतंत अंमलबजावणी करून या कायद्यांतर्गत दिलेले हमी अनुसूचित जमातीचे म्हणजे आमच्या आदिवासी बांधवांचे हक्क जे आहेत ते आम्ही सुरक्षित केल्याशिवाय राहणार नाही. देशातील खनिज संपत्ती भांडवलदारांना न विकता शासन अंगीकृत उपक्रमात ठेवून रोजगार निर्मिती करण्यात येईल असाही कायदा जो आहे आमच्या पक्षातर्फे नक्कीच केला जाईल. पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, लोककलाकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांच्या हक्कांचे सुद्धा रक्षण जे आहे आमचा पक्ष केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी स्वायत्त शासकीय संस्थांमधील सरकारचा हस्तक्षेप जो आहे
तो त्या ठिकाणी कमी करून त्याचे खच्चीकरण जे आहे ते थांबवले जाईल. समस्त ओबीसी, भटकेमुक्त, बलुतेदार, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक आणि संविधान व लोकशाही विश्वास असणाऱ्या नागरिकांना आव्हान करण्यात येते की ओबीसी बहुजन पार्टीच्या या लोकाभिमुख धोरणांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहावे व एका सर्वसंपन्न विकसित भारताच्या निर्मितीसाठी ओबीसी बहुजन पुरस्कृत उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावा, सहकार्य करावं असे आवाहन आजच्या या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत. हा आमचा पहिला आमचा जाहीरनामा आहे आणि म्हणून आम्ही याचा जास्तीत जास्त भर जो आहे तो आम्ही सामाजिक न्यायावर दिलेला आहे. कारण या ठिकाणी सामाजिक अन्याय जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आदिवासी बांधव आज लाखो रुपयांचा निधी जो आहे तो त्यांच्यावरती गेल्या 10 वर्षात खर्च झालेला आहे. परंतु आदिवासी बांधवाची लंगोटी मात्र काय गेलेली नाही, त्याचं पाण्याचं ते कुडाचं झोपडं मात्र ते गेलेलं नाही आहे, त्याच्या अंगावर वस्त्र घालायला अजूनही त्याच्यावर कपड्यांसुद्धा सोय आहे. मग हा निधी जो आहे आदिवासी बांधवांचा जातो कुठं? त्यामुळे ही सगळी चौकशी जी आहे ही चौकशी आम्ही करून गेल्या 10 वर्षात या आदिवासींच्या ज्या निधीवरती डल्ला मारण्याचं काम किंवा पाप या महाराष्ट्रात झालं आहे हे सगळे आम्ही जे आहेत भ्रष्टाचार आम्ही उखडून काढू आणि सर्व नागरिकांना, मग शहरातले असो किंवा ग्रामीण भागातले असो, शहरी भागातील नागरिकांनासुद्धा ज्या काही शहरी ज्या काही सुविधा ज्या आहेत त्यासुद्धा आम्ही योग्य प्रमाणे देण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करू. अशा प्रकारे आमच्या ह्या पहिल्या जाहीरनाम्याचं जे आहे स्वागत या महाराष्ट्रातील नागरिक करतील आणि आमच्या उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील असा मला विश्वास आहे. या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेब अमरावतीमध्ये उभा आहेत. त्या ठिकाणी त्यांचा माझा फोन झाला आणि त्या ठिकाणी आम्ही ओबीसी बहुजन पार्टी म्हणून त्यांच्या उमेदवारीला जे आहे आम्ही जाहीर पाठिंबा जो आहे दिलेला आहे. हे पत्र आम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांच्या व्हॉट्सअप आम्ही पाठवलेलं आहे आणि काल त्यांचं माझं फोन बोलणं झालं आणि जसं आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे तसं आनंदराज आंबेडकर साहेबांनी आज या ठिकाणी सांगलीमध्ये माझ्या उमेदवारीला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तसं पत्र ते सुद्धा त्या ठिकाणी पाठवणार आहेत. म्हणजे आनंदराज आंबेडकर साहेब हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, विचाराचे वारसदार आहेत, रक्ताचे वारसदार आहेत. त्यामुळं आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही मध्यंतरी त्यांच्याशी चर्चाही केली होती आणि त्यांनी या ठिकाणी या गरीब समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशा प्रकारची भूमिका जी आहे ती आनंदराज आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली होती आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचा उमेदवार न देता त्या ठिकाणी आम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांच्या उमेदवार पाठिंबा दिलेला आहे. तिथले सगळे ओबीसी आणि दलित आणि त्या ठिकाणचे आमचे भटकेमुक्त बांधव जे आहेत ते त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आनंदराज आंबेडकरांचा विजय जो आहे त्यामुळे निश्चित सोपा होईल आणि ते निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो. वंचित आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगलीमध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे मी सुद्धा त्यांना अकोल्यामध्ये त्यांना पाठिंबा दिलेला आहे आमच्या पक्षातर्फे. आता मध्यंतरी बातमी आल्या की विशाल पाटीलला त्यांनी काय पाठिंबा देणार आहेत अशीही बातमी आली. परंतु याचा पार्श्वभूमी जर बघितली तर आमचा आंबेडकर साहेबांना आम्ही हे जवळपास 4 ते 5 महाएल्गावी मेळावे आम्ही ओबीसींचे घेतले, लाखाचे मेळावे घेतले. त्यामध्ये आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की आरक्षणवाद्यालाच मतदान केलं गेलं पाहिजे आणि असं आव्हाने आम्ही केलं सगळ्या समाजाला. त्याच्यामध्ये दलित समाज असेल, मागासवर्गीय असतील, ओबीसी भटकेमुक्त सगळ्यांना आम्ही आव्हान केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी एक भूमिका घेतली की ओबीसीचं ताट वेगळं आहे आरक्षणाचं आणि मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळं आहे आणि अशा प्रकारे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. अचानक मला समजलं की विशाल पाटील यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. पण जरी विशाल पाटील जर निवडणूक लढले तर ते त्यांना पाठिंबा देणार आहेत. आता तो पाठिंबा जो आहे त्यांना द्यायचा आहे, त्यांना माझा पाठिंबा काढावा लागणार आहे. मग माझा पाठिंबा जरी काढला त्यांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे ते नातू आहेत. आमच्या आरक्षणाच्या चळवळीचे ते एक आमची प्रेरणास्थान आहे आणि ते बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहेत आणि त्यामुळं जरी एका ओबीसी नेत्याचा पाठिंबा त्यांनी काढला आणि मराठा समाजाच्या एका विशाल पाटीलला ह्यांना जरी त्यांना पाठिंबा दिला तरीसुद्धा आम्ही दिलेला शब्द जो आहे तो आम्ही पाळणार आहोत. अकोल्यामध्ये आमचा पाठिंबा जो आहे तो त्यांना कायम राहील अशा प्रकारे या ठिकाणी मी घोषणा करतो
आणि अजूनही अपेक्षा करतो की बाळासाहेब आंबेडकर जे आहे ते माझ्या पाठीमागं या माझ्या उमेदवारीमागं ठामपणे उभे राहतील अशी अपेक्षा या ठिकाणी त्यांच्याकडून मी व्यक्त करतो. कारण जी भूमिका जी आहे जी भूमिका आम्ही एकत्रितपणे घेतलेली आहे त्या भूमिकेशी आम्ही आहोत. ते सुद्धा त्या भूमिकेशी ठामपणे राहतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. असं आहे की त्यांनी माझी उमेदवारी स्वतःहून त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा आपल्या माध्यमातून दिला आणि त्यावेळी ताबडतोब आमच्या पक्षाच्या सुद्धा नेत्यांनी सगळ्यांनी म्हणून आम्ही कोर कमिटी निर्णय घेतला आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिला. आता त्याच्यानंतर जर काही भूमिकेत बदल केला असेल तर मला माहीत आहे, पण विशाल पाटलाच्या उमेदवाराला त्यांनी समर्थन दिलेलं आहे. नुसतं पाठिंबाच नाही, निवडून आणण्याची सुद्धा जी आहे त्यांनी त्या ठिकाणी गोष्ट केलेली आहे. पण आता विशाल पाटील खरंच निवडणूक त्यांनी अर्ज तर भरलेला आहे, पण अजून फॉर्म विड्रॉ करावेपर्यंत काय काय त्या ठिकाणी होणार आहे. कारण काँग्रेस पक्षामध्ये त्या महाविकास आघाडीमध्ये त्या सांगलीच्या जागेवर बरंच त्या ठिकाणी खल माजलेलं आहे आणि त्यामुळं हा त्यांचा अर्ज शेवटपर्यंत टिकतो की नाही हे पाहावं लागेल आणि त्यानंतर टिकला तर त्यांचा पाठिंबा होणार आहे. आणि जर मग त्यांनी तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला तर मग पुढचा प्रश्न निर्माण होणार. पण ज्यावेळी त्यांनी दिला आमचा पाठिंबा मात्र त्याला काय मिळणार आहे. शिक्षणामध्ये असं आहे की शिक्षणाला बजेट देत नाहीत, त्यामुळे या सगळ्या शिक्षणाचा खेळखंडोबा जो आहे तो त्या ठिकाणी या महाराष्ट्रात झालेला आहे. आज हजारो शाळा ज्या आहेत त्या बंद करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. त्या वसती शाळासुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळं मराठी शाळा बंद केलेल्या आहेत. त्यामुळं ह्या महाराष्ट्राचं काय होणार आहे आम्हाला माहीत नाही. म्हणून ह्या महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला या सगळ्या शाळा ज्या आहेत या आमचं हक्काचं शिक्षण जे आहे ते हक्काचं शिक्षण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि GDPच्या 6% निधी जो आहे तो त्या ठिकाणी शिक्षणावरती खर्च केला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही महाराष्ट्रात लावून धरू, पण देशभरसुद्धा ही मागणी आम्ही लावून धरू. हे पहा, प्रस्थापित पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आहे, त्याचे 2 भाग झालेले आहेत, 2 तुकडे झालेले आहेत. शिवसेनेचे 2 तुकडे झालेले आहेत. काँग्रेस त्यांना उमेदवारीसाठी सुद्धा वणवण भटकावं लागत आहे. जी भाजप आहे ती जरांगीने ऑलरेडी पराभवाच्या मानसिकतेत घालवलेलं आहे. मग अशा लोकांचा पाठिंबा घेऊन आम्ही करू काय? आम्हाला यांचे कुणाच्या पाठिंब्याची आम्हाला आवश्यकता नाही आहे. कारण ओबीसीचं मतदान जे आहे भटक्यामुक्तचं मतदान हे 7% आहे आणि त्याच्यामध्ये जर मुस्लिम ओबीसी आणि जर मागासवर्गीयांची भर पडली तर आम्ही 80% जातो. त्यामुळे आमची जी वोट बँक जी आहे आमची मतपेटी भरलेली आहे. आमची धनपेटी नक्कीच खाली आहे आमची, कारण आमच्याकडे कारखाने नाही आहेत, आमच्याकडे सूतगिरण्या नाही आहेत, आमच्याकडे उद्योगधंदे नाही आहेत, बँका नाही आहे, काही नाही आहे. आमचं रिकामा पॉकेट आमचं रिकामा आहे, किस्सा रिकामा आहे. पण किस्सा जरी रिकामा असला तर आमचा मतपेटी मात्र जी आहे ती आपली नक्कीच आम्ही भरलेली असेल. ज्या दिवशी हे मतदान आहे त्या दिवशी ओबीसी भटकेमुक्त आणि मागासवर्गीयांची मतं जी आहेत ते आरक्षणवाद्यांनाच मिळणार आहेत आणि म्हणून आमचे उमेदवार जे आहे ते 100% निवडून जावे यात कुठलीही शंका नाही. हे पहा, आमच्या सगळ्यात कडवी झुंज जी आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. त्या ठिकाणी आमचे महेश भागवतजी जे आहेत 2 प्रस्थापित उमेदवार त्या ठिकाणी आहेत. ननंद भावजयाची लढत त्या ठिकाणी होत आहे. पवार कुटुंबाचे 2 सदस्य त्या ठिकाणी लढत आहेत. त्या ठिकाणी आमचा ओबीसी जो आहे ओबीसीचा उमेदवार महेश भागवत त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि त्या ठिकाणी या 2 प्रस्थापितांच्यामध्ये ओबीसी धनगर आणि भटकेमुक्त मिळून या महेश भागवतांना जे आहे त्या विजयी नक्कीच करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याचबरोबर सांगली जी लढत आहे तिथे असेच त्या ठिकाणी आता 3 प्रस्थापित उमेदवार जे आहे धनदांडगे म्हणजे कारखानदार असे तर सगळे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्यामुळं त्या 3 धनदांडगे उमेदवारांच्या प्रस्थापित उमेदवारांच्या समोर माझी उमेदवारी जी आहे ती वनवे त्या ठिकाणी निघायची शक्यता निर्माण झाली. कारण त्या ठिकाणी ओबीसी धनगर समाजाची फार मोठी संख्या आहे. गेल्यावेळी लोकसभेच्या वेळी त्यावेळी जवळपास 3-3.25 लाख मतं जी आहेत ती वंचितचे उमेदवार मिळाली होती आणि त्यावेळी ओबीसी आमच्यासोबत नव्हता. पण ह्यावेळी आता ओबीसी सोबत असल्यामुळं आणखीन 2-2.5 लाख मतं जी आहेत
त्या ठिकाणी आमची प्लस झालेली आहे. त्यामुळे आमचा विजय जो आहे त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे. जालन्यातली लढत जी आहे ती पण अगदी अतिशय रंगतदार लढत होणार आहे, कारण जरांगेंचं आंदोलन जे आहे ते जालन्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं तिथं ओबीसी विरुद्ध इतर हा जो वाद जो आहे तो हा वाद प्रखर त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एका स्पिरिटने त्या ठिकाणी निवडणूक होणार आहे. रावसाहेब दानवेंच्या विरुद्ध त्या ठिकाणी आमचे डॉक्टर तानाजी भोजने हे त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि त्यांचाही विजय जो आहे, कारण संपूर्ण ओबीसी धनगर समाज जो आहे तो ओबीसीच्या उमेदवारांच्या मागं ठामपणे उभा आहे. त्यामुळे तिथंसुद्धा आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील. हिंगोलीची लढत जी आहे, कारण मोदी लाटेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार जो आहे काँग्रेस पक्षाचे राजू सातव निवडून आले होते आणि त्या हिंगोलीमध्ये त्या ठिकाणी आमचे उमेदवार जे आहेत ते ॲडव्होकेट रवी शिंदे जे आहेत ते ओबीसी बहुजन पक्षातर्फे निवडून लढत आहेत. त्यांचासुद्धा विजय जो आहे त्या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरुद्ध जे आहे त्यांची लढत सुरू आहे. त्यांचासुद्धा विजय नक्कीच आम्ही समजतो आहे. अशा प्रकारे किमान 4-5 ठिकाणी जो आहे आम्ही अतिशय तगडी लढत जी आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मण हाके नावाचा आपल्या एक तडफदार असा एक चळवळीतला एक नेता त्या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे. तर माढ्यामध्ये सुद्धा आमचा विजय जो आहे तो नक्कीच आहे. नाही, कसं आहे की जाहीरनाम्यामध्ये नुसता जाहीरनामा टाकायचा आणि तो पुढच्या निवडणुकीला वाचून दाखवायचा, हे जे प्रकार झाले काय, म्हणून ही सगळी वाता सगळी झाली महाराष्ट्राच्या राजकारणाची कधी नवीनची वातात आता लागलेली आहे. कुणालाच कळत नाही की ह्या महाराष्ट्रामध्ये कुठली पार्टी आणि कुठला नेता. आज प्रस्थापित समाजानं प्रस्थापित पक्षांनासुद्धा आज नेत्यांचे उमेदवारसुद्धा त्यांना मिळणं झालेले आहेत. इतकी वाईट अवस्था त्यांची आहे. त्यामुळे नुसता जाहीरनाम्यामध्ये नुसता उल्लेख केला म्हणून मतविभाग झाले असं होत नाही, कारण या महाराष्ट्रातला आता मतदार शून्य आहे. त्यामुळं कुणी त्यांच्या बाजूने उभा राहिलं आणि कुणी नुसता दिखावा केला. ज्यांनी मतदान घेतलं त्यांनी त्या ओबीसीच्या आरक्षणाचं 3 तेरा वाजवण्यासाठी मंत्रालयात टाळे ठोकण्याचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं आमचा ओबीसी आणि भटक्यामुक्त मतदार जो आहे तो आता या ठिकाणी नुसत्या फसव्या जाहीरनाम्याकडे मुळीच लक्ष देणार नाही. आणि त्यामुळं आमचा जाहीरनामा जो आहे तो आत्ता तुम्ही ह्यावेळी पहिली निवडणूक आहे आणि ही निवडणुकीमध्ये समजा आमचे जे काय खासदार निवडून येतील ते हा जाहीरनामा त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी रक्ताचं पाणी केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.